नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या कालच्या भागात आपण बघितलेलं आहे की अण्णा केदारचा आता खून झालाय। त्या खुनाच्या आरोपाखाली प्रेरणा, तेजा आणि अजित यांना अटक झालेली असते। आता इकडे श्वेता, वल्लरी आणि मनोज घरी येतात तेव्हा श्वेता इंद्रायणीला कॉल करून विचारते की तुम्ही घरी सुखरूप पोहोचलात ना, तुम्हाला पोलिसांचा कॉल वगैरे आला नाही ना। तेव्हा इंद्रायणी म्हणते की नाही। पुढे इंद्रायणी त्यांच्याबद्दल विचारू लागते तेव्हा श्वेता तिला म्हणते इकडच्या अजिबात काळजी करू नको, आम्ही सगळं हँडल करू असं म्हणत आता श्वेताने फोन ठेवलेला असतो तेव्हा श्वेता आणि मनोज वल्लरी जवळ जातात आणि तिला विचारू लागतात की आता काय करायचं, याचा काही विचार केलाय का वल्लरी। श्वेता पुढे विचारू लागते की तेजा आणि अजित निर्दोष आहेत, त्यांना कसं सोडवायचं यातून सांग ना वल्लरी, याचा तू काही विचार केलाय का, काही सोल्युशन आहे का। बघ, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल। पण वल्लरी मात्र आपली तिच्याच विचारात शांत बसलेली असते तेव्हा श्वेताला जरा आश्चर्य वाटतं आणि ती तिच्या जवळ जात विचारते की वल्लरी, मी काय बोलते केव्हाची, तुझं लक्ष आहे का, सांग ना आता ही सिच्युएशन कशी हँडल करायची। तेव्हा वल्लरी म्हणते करू काहीतरी, आपण काहीतरी सोल्युशन निघेलच। आता मनोज वल्लरी जवळ येतो आणि वल्लरीशी बोलू लागतो तेव्हा तिचं लक्ष मनोजला लागलेल्या जखमेकडे जातं। मनोजच्या जखमेतून रक्त निघत असतं त्यामुळे आता वल्लरी त्याला म्हणू लागते, अहो किती लागलंय तुम्हाला, रक्त येतंय, माझं तुमच्याकडे लक्षच नव्हतं, चला इकडे असं म्हणून आता ती त्याच्या जखमेवर मलमपट्टी करू लागते। पुढे ती म्हणते की सॉरी, माझं काही दिवसापासून तुमच्याकडे दुर्लक्ष झालं, तुमच्या गोळ्या औषधही आपण सोबत नेले नाहीयेत, त्यामुळे आता तुम्ही गोळ्या औषधं वेळेवर घ्या। हे सगळं जेव्हा श्वेता बघते तेव्हा तिला जरा आश्चर्यच वाटू लागतं। पुढे वल्लरी म्हणते तुम्ही जा आणि आराम करा। आता वल्लरी तिथून जाऊ लागते तेव्हा श्वेता तिला आवाज देते आणि तिच्याजवळ जाऊन म्हणते, वल्लरी काय चाललंय तुझं हे, आम्ही काय बोलतोय आणि तू काय बोलतीयस। तरीही वल्लरी काहीच बोलायला तयार नसते तेव्हा मनोज तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, वल्लू सांग ना आता काय करायचं, आपण त्यांना सोडवणं महत्वाचं आहे की नाही, बोल ना काहीतरी। आता मात्र वल्लरीचा बाण फुटतो आणि ती जोरात ओरडू लागते की मला नाही माहित काय करायचं ते, खरंच मला काहीच माहित नाही असं म्हणून आता वल्लरी मोठमोठ्याने रडू लागते। कारण आता सिच्युएशनच एवढी कॉम्प्लिकेट बनलेली असते त्यामुळे वल्लरीला काही सुचत नसतं आणि ती फक्त रडत असते आणि म्हणते मला खरंच माहित नाही की आता काय करायचं। आता वल्लरी एकदम हतबल झालेली असते तेव्हा मनोज तिच्या जवळ जातो आणि तिला शांत करत म्हणतो, वल्लू हे बघ, शांत हो, तू टेन्शन घेऊ नकोस असं म्हणत आता मनोज वल्लरीला जवळ घेतो आणि म्हणतो की सॉरी, आमचंच चुकलं, तुला आम्ही एवढे प्रश्न विचारायला नको होते, आम्ही विचार करायला हवा होता की तूही एक माणूस आहेस। पुढे तो म्हणू लागतो, खरं काय ना वल्लू, आमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन तुझ्याकडे असतं त्यामुळे आम्ही तुला विचारलं। पुढे तो तिला म्हणू लागतो, हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस, आम्हाला तू खात्री आहे की तू यावर काहीतरी सोल्युशन नक्कीच काढशील। तेव्हा वल्लरी म्हणते की गोष्ट एवढी अवघड होऊन बसलीये की काय करावं हेच मला सुचत नाहीये। तेव्हा श्वेता तिला म्हणते, ठीक आहे, प्रेरणाचा नवरा म्हणून अजितने तिची बाजू घेतली, त्याने तिच्या हातातून बंदूक घेऊन स्वतःवरती आरोप घेतला, पण तेजाचं काय, तेजाने असं का केलं असेल हाच प्रश्न मला सतावतोय। तेव्हा वल्लरीही या गोष्टीचा विचार करू लागते। पुढे ती म्हणू लागते, अगं खुनाचा आरोप होता तो, ती काही छोटी गोष्ट नव्हती, तिला माहित नाही का याची शिक्षा किती मोठी असेल ते, त्यामुळे एवढी मोठी रिस्क तिने का घेतली असेल। इकडे तेजा, प्रेरणा आणि अजितला ठाणे पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं तेव्हा ते विचार करू लागतात की आपण गुन्हा तर नाशिकमध्ये केलाय, मग आपल्याला इथे का आणलं असेल। तेव्हा प्रेरणा म्हणते, वल्लरीने नानावटी सरांना कॉल केला होता, त्यांनीच काही केलं असेल। आता तिथे नानावटी सर आलेले असतात, त्यांच्याजवळ ट्रान्सफर फाईल असते, आता ते तिथल्या साहेबांना देत म्हणतात की यावर तुम्ही सही करा। पुढे ते म्हणतात, इथे असल्यामुळे आम्हाला जरा इन्व्हेस्टिगेशनसाठी सोपं पडेल त्यामुळे आम्ही नाशिक टू ठाणे ट्रान्सफर करून घेतलंय। पुढे ते म्हणतात, यासाठी आम्हाला देशमुख साहेबांची खूप हेल्प झाली, त्यामुळे आता नानावटी साहेब देशमुख साहेबांचे आभार मानू लागतात। त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, अहो हे आमचं कामच आहे, आणि ते म्हणतात, हे बघा आम्ही जे काही केलं ते कायद्याच्या चौकटीत उभं राहूनच केलं। तेव्हा नानावटी साहेब त्यांना म्हणतात, तुम्हाला आमच्याकडून कुठलीही हेल्प हवी असली तरी सांगू शकता। आता नानावटी सर
अजित, प्रेरणा आणि तेजाजवळ येतात आणि त्यांना म्हणू लागतात, गोष्ट खूप साधी आहे, फक्त ती तुम्ही कॉम्प्लिकेट करताय. असं इमोशनल होऊन असे इमोशनल झालेले लोक मी पहिल्यांदा बघतोय. पुढे ते म्हणू लागतात, तेजा आणि अजित, तुम्ही अजूनही विचार करा, तुम्ही यातून सुटू शकतात. तेव्हा प्रेरणा तेजा आणि अजितला म्हणू लागते, हे बघा, जी चूक तुम्ही केलीच नाहीये त्याची शिक्षा का भोगताय? अजूनही वेळ गेली नाहीये. नानावटी सर जे म्हणतायत ते ऐका प्लीज. पण दोघंही तिचं ऐकायला तयार नसतात. तेव्हा अजित म्हणतो की नाही, हा खून मी केलाय, त्यामुळे मला शिक्षा द्या. तेव्हा तेजा त्याला म्हणू लागते, अजित तू हे काय बोलतोयस? सर हा खोटं बोलतोय, कारण खून हा मी केलाय, त्यामुळे शिक्षा मलाच मिळाली पाहिजे. आता नानावटी सरांना काय करावं हेच समजत नसतं. तितक्यात तिघाही आरोपींना सेलमध्ये टाकण्यात यावं अशी ऑर्डर येते. त्यामुळे हवालदार येऊन त्यांना घेऊन जातात. आता नानावटी सर विचार करू लागतात की हे केस खूप गुंतागुंतीची झालीये, माहित नाही आता वल्लरी याला कसं हँडल करेल ते. आता इकडे वल्लरी अण्णा केदारने छापलेली त्याच्या आणि प्रेरणाच्या लग्नाची पत्रिका घेऊन येते. सोबत तिच्या मोबाईलमध्ये अण्णा केदार आणि प्रेरणाचं रेकॉर्डिंग आणि तेजाच्या व्हॉइस नोट असतात. त्यामुळे वल्लरी आता मनोज आणि श्वेताला म्हणू लागते, हे रेकॉर्डिंग मी तुमच्या मोबाईलमध्ये सेंड करते, तुम्ही दोघांनीही हे तुमच्या पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवा. तेव्हा श्वेता तिला म्हणते, वल्लरी कशाला हे सगळं ठेवलंय, फेकून दे. त्यावर वल्लरी तिला म्हणते, तुला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? हा खूप मोठा पुरावा आहे. या रेकॉर्डिंगवरून हेच सिद्ध होतं की अण्णा केदारने प्रेरणाला किडनॅप केलेलं असतं आणि तो तिच्यावर अत्याचार करत तिला मारहाण करत असतो, कारण दोघांचाही आवाज यात रेकॉर्ड झालेला आहे. त्यामुळे प्रेरणाने जरी अण्णा केदारचा खून केला असला तरीही यावरून हेच सिद्ध होतं की तो खून सेल्फ डिफेन्समुळे झालेला आहे. त्यासाठी एक वेगळा कायदा आहे, कारण सेल्फ डिफेन्ससाठी जर गुन्हा झाला असेल तर त्याची शिक्षा कमी असते. त्यामुळे प्रेरणाताईंना कमीत कमी शिक्षा होऊ शकते. हे ऐकल्यावरती श्वेताच्या जीवात जीव येतो आणि ती म्हणते की थँक गॉड, असं जर होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आता इकडे मनोज वल्लरीला म्हणतो, असंच जर असेल ना वल्लू, तर माझ्याकडे त्यासाठी एक गोष्ट आहे. असं म्हणून तो तिथून जातो. आता तो का अचानक असा निघून गेला यावर वल्लरी आणि श्वेता विचार करू लागतात. आता इकडे वल्लरीच्या फोनवर नानावटी सरांचा फोन येतो. तेव्हा ते वल्लरीला सांगू लागतात की आपण प्रेरणा, अजित आणि तेजाला नाशिकहून ठाण्याकडे ट्रान्सफर केलेलं आहे. त्यामुळे आता तुला सारखं सारखं इन्व्हेस्टिगेशनसाठी नाशिकला जावं लागणार नाही. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते, थँक गॉड सर, तुम्ही खूप चांगली गोष्ट केली. आता मला सगळ्या गोष्टी सोप्या होतील. असं म्हणत आता वल्लरी फोन स्पीकरवर टाकते. तेव्हा नानावटी सर तिला म्हणू लागतात, हे बघ वल्लरी, ही केस खूप गुंतागुंतीची आहे आणि तुझ्यासमोर खूप मोठं चॅलेंज आहे. असं समज की ही तुझ्या लाईफची सगळ्यात मोठी केस आहे. आता एक गुरु म्हणून ही केस तू कशी हँडल करते हे बघायला मला खूप आवडेल. तेव्हा वल्लरी म्हणते, सर तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, आणि तुम्ही माझ्यासोबत आहात ना? तेव्हा नानावटी सर तिला म्हणतात, हे बघ, मी फक्त गुरु म्हणून नाही तर तुझा सहकारी म्हणून सुद्धा तुझ्यासोबत आहे. आता हे ऐकल्यानंतर वल्लरीच्या पंखांना बळ येतं. तेव्हा नानावटी सर तिला म्हणत असतात, हे बघ वल्लरी, मी एक सल्ला देतो. या केसमधला एकूण एक एव्हिडन्स तू तुझ्यासोबत ठेव. कुठलाही एव्हिडन्स मिस होता कामा नये. पुढे ते तिला म्हणू लागतात की अण्णा केदार सोबत त्याला मदत करायला किती लोक होते ते सगळे पुरावे तू गोळा कर. असं म्हणत आता नानावटी सर तिला ऑल द बेस्ट म्हणून फोन ठेवतात. आता वल्लरीला तिच्या गुरूकडून मोलाचा सल्ला मिळालेला असतो. तितक्यात मनोज 2 मोबाईल घेऊन वल्लरी समोर येतो आणि तिला दाखवत सांगू लागतो की अजित जेव्हा रघुच्या मागे गेला त्या गडबडीत त्याने हा मोबाईल माझ्याजवळ दिला. हा एक मोबाईल रघुचा आहे आणि दुसरा मोबाईल प्रेरणाचा. हा पुरावा तुझ्या कामी येईल. तेव्हा वल्लरी अचानक उठते आणि तिथून पळत जाते. मनोजला म्हणते की काय केलं तुम्ही हे? तेव्हा श्वेता म्हणू लागते की ही अशी काय करतीये? आता वल्लरी एक कपडा घेऊन मनोजच्या हातातले मोबाईल त्यात ठेवते आणि म्हणते, हे बघा, कुठल्याही क्राईम सीनमध्ये जर एव्हिडन्स असेल तर त्याला हात लावायचा नसतो, कारण आपले फिंगरप्रिंट्स त्याच्यावर उठतात. त्यामुळे केस आणखीनच कॉम्प्लिकेट होत जाते. तेव्हा ती सांगू लागते की प्रेरणाच्या हातातली गन अजितने आणि अजितच्या हातातली गन तेजाने घेतल्यामुळे ही केस कॉम्प्लिकेट होऊन बसलीये.
तेव्हा मनोज तिला म्हणतो, मला ह्या गोष्टी माहीत आहेत, पण या गोष्टी एवढ्या पटकन झाल्या ना की गडबडीत माझ्या लक्षातच आलं नाही. त्यावर वल्लरी म्हणते, सॉरी, माझंच चुकलं, माझीच जरा चिडचिड होतीये, त्यामुळे मी अशी रिॲक्ट झाले. आता इकडे प्रेरणा आणि तेजाला जेलमध्ये टाकलेलं असतं. तेव्हा प्रेरणाला सगळ्या गोष्टी आठवत असतात की कसं तिने अण्णा केदारचा खून केला. त्यानंतर अजित आणि तेजाने तिच्यावरचा आरोप स्वतःवर घेतला. तेव्हा प्रेरणा खूप घाबरते आणि जोरजोरात ओरडू लागते आणि म्हणते की माझी मैत्रीण निर्दोष आहे, तिला बाहेर काढा, खून मी केलाय, मला शिक्षा द्या. तेव्हा तेजाला अचानक जाग येते आणि ती तिच्याजवळ येऊन म्हणते, प्रेरणा तू हे काय करतेयस? अगं तुला सांगितलं ना किती वेळा की खून मी केलाय म्हणून. तेव्हा प्रेरणा तिला म्हणते, का खोटं बोलतीयस? असं म्हणत प्रेरणा जोरजोरात ओरडू लागते. तेव्हा तेजा तिला म्हणते, अगं सगळेजण जागे होतील, तू जरा शांत हो. पण प्रेरणा काही ऐकायला तयार नसते. त्यामुळे तेजा एक तिच्या खाणकण कानाखाली लावते. तितक्यात तिथे लेडी शिपाई येते आणि दोघींवर ओरडत म्हणते, हे बघा, तुम्ही स्वतःही झोपत नाही आहात आणि दुसऱ्यांनाही झोपू देत नाहीये. हे बघा, असं जर तुम्ही केलं तर मी आत येऊन चांगलं झोडून काढेल. असं म्हटल्यानंतर तेजा आता प्रेरणाला बाजूला घेऊन येते आणि तिला समजावत म्हणते की का असा वेडापणा करतीये. तेव्हा प्रेरणा तिला विचारते, पण मला एक कळत नाहीये, जी चूक तू केलीच नाहीये तिची शिक्षा का भोगतीये? त्यावर तेजा तिला म्हणते की तू किती कष्टातून दिवस काढले आणि तू किती अत्याचार सहन केले हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय. आता नाही, आता खूप झालं. तेव्हा प्रेरणा तिला विचारते, हे बघ, असं करताना तू एकदाही हर्षितचा विचार केला नाही का? त्याला कसं वाटेल? तेव्हा तेजा एकदम शांत होऊन तिला मिठी मारत रडू लागते आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.